बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबई दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। 4 वर्ष विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। बस ड्रायव्हरनंच कृत्य केल्याचा पालकांचा आरोप आहे। बस ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईतील सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेतील एक धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। शाळेत शिकणाऱ्या 4 वर्ष विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याची घटना असून शाळेच्या बस ड्रायव्हरनंच हे कृत्य केल्याचं सध्या समोर आलेलं आहे, असा आरोप पालकांनी केला आहे। या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात नराधम बस ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, 4 वर्ष विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। आता या प्रकरणावर या गुन्हेगारावरती कशा पद्धतीने पुढची कारवाई होते? नक्कीच नवी मुंबई सीवूड येथे दिल्ली पब्लिक स्कूल आहे। या शाळेमधला एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय का 4 वर्ष विद्यार्थ्याचं जे आहे ते लैंगिक शोषण झाल्याची घटना जी आहे ती शाळेच्या बस ड्रायव्हर कडूनच झाल्याची घटना जी समोर आलेली आहे, असा आरोप जो आहे हा त्या पालकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना जी आहे ती 24 एप्रिल दुपारच्या दरम्यान जी आहे ती घडलेली आहे आणि हा विद्यार्थी जो आहे 4 वर्ष हा घरी गेल्यानंतर त्याच्या पालकांना ही घटना सांगितली आणि पालकांनी जे आहे ते एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यानंतर जो आहे तो एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये डीपीएस शाळेच्या बसवरती जो ड्रायव्हर होता त्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुख्याध्यापकांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार जी आहे ती पालकांनी केलेली आहे आणि अखेर पालक हा जो आहे पोस्को अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला असून एकंदरच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। निश्चित कविता, त्यामुळे एकंदरीतच तुर्तास आपण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे 4 वर्ष विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईतील डीपीएस स्कूलमधील ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। बस ड्रायव्हरनंच हे कृत्य केल्याचा पालकांनी आरोप केलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या बस ड्रायव्हरला अटक देखील करण्यात आलेली आहे। आता या पुढची कारवाई या बस ड्रायव्हरवरती कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नवी मुंबई दिल्ली पब्लिक स्कूलमधली ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। तर हा विद्यार्थी घरी गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणी नेमकं काय प्रकरण होतं हे जेव्हा त्या विद्यार्थ्यानं पालकांना समजवलं त्यानंतर पालकांनी पुढची पावलं उचलली।